गाळलेली स्लरी काढून घेतल्यावर फिल्टरला सर्वप्रथम साफ करणे गरजेचे आहे। सफाई करण्यासाठी पृथ्वीराज फिल्टरला 4 जागी फ्लश वाल्व दिलेले आहेत। समोरील बाजूस पहिला फ्लश वाल्व आहे, डाव्या पायात दुसरा तर उजव्या पायात तिसरा फ्लश वाल्व आहे। युनिटच्या मागील बाजूस 2 इंची फ्लश वाल्व दिलेला आहे। फ्लशिंग म्हणजेच सफाई करते वेळी या चारही फ्लश वाल्व्हचा वापर होतो। याचबरोबर पृथ्वीराज फिल्टरला 2 ठिकाणी आपण दाब असलेल्या पाण्याचे कनेक्शन केलेले आहे। पाण्याचे मुख्य कनेक्शन वरील बाजूस आहे व दुसरे कनेक्शन आउटपुटच्या ठिकाणी टी टाकून जोडलेले आहे। फ्लशिंग येथे सांगितल्याप्रमाणे 4 टप्प्यात करायचे आहे। पहिला टप्पा, सर्वप्रथम चारही फ्लश वाल्व एक सोबत खोलायचे आहेत। फिल्ट्रेशन दरम्यान उरलेली स्लरी बाहेर पडू लागते। संपूर्ण युनिट रिकामे होईपर्यंत थांबा। दुसरा टप्पा, युनिट रिकामे झाल्यानंतर समोरील बाजूस असलेला फ्लश वाल्व व मागील बाजूस असलेला 2 इंची फ्लश वाल्व बंद करावा। यावेळी डाव्या पायातील व उजव्या पायातील फ्लश वाल्व खुल्लेच ठेवले आहेत। अशा सेटिंगमध्ये असताना पाण्याचे मुख्य कनेक्शन सुरू करून 30 सेकंद सुरू ठेवावे। या पाण्याला दाब असणे गरजेचे आहे। यावेळी मुख्य कनेक्शनमधून पाणी आत जात राहते व लगेचच खुल्या असलेल्या फ्लश वाल्व मार्गे बाहेर पडत राहते। अर्ध्या मिनिटानंतर पाणी बंद करावे। युनिट रिकामे होईपर्यंत थांबा। पाणी 30 सेकंद सुरू करून बंद करण्याची ही क्रिया आपल्याला 6 ते 7 वेळा करायची आहे। फ्लश वाल्व वाटे बाहेर पडणारे पाणी स्वच्छ येऊ लागले की आपण थांबू शकतो। तिसरा टप्पा, खुले असलेले डाव्या व उजव्या पायातील फ्लश वाल्व बंद करावे। आता समोरील बाजूस असलेला फ्लश वाल्व खोलावा। यावेळी खालील बाजूस जोडलेले पाण्याचे कनेक्शन वापरावे। आधीप्रमाणे हे पाणी 30 सेकंदांसाठीच सुरू करावे। पाणी आत जाऊन समोरील फ्लश वाल्व मार्गे बाहेर येत राहते। मागील टप्प्यात प्रमाणे ही क्रिया देखील 6 ते 7 वेळा करायची आहे। फ्लश वाल्व वाटे बाहेर पडणारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही क्रिया करत राहावी। चौथा टप्पा, या शेवटच्या टप्प्यात आपल्याला सर्व फ्लश वाल्व बंद करायचे आहेत। तदनंतर मुख्य पाण्याचे कनेक्शन वापरून युनिट पाण्याने भरून घ्यावे। युनिट भरल्यानंतर पाणी बंद करा व पुन्हा एकदा सर्व फ्लश वाल्व खोलावेत। यावेळी स्टररचा वापर करून पाण्याला ढवळून घ्यावे। खाली बसलेला शेणाचा चोथा पाण्यासोबत वाहून जातो। युनिट रिकामे होईपर्यंत थांबा। फ्लशिंग आता पूर्ण झालेले आहे। काही कारणास्तव जर पुढची बॅच लगेच बनवणार नसाल तर युनिट पाण्याने भरून ठेवावे।